अरे वा, नवीनच बातमी आहे ही मला. हो. हॅलो हॅलो, रुपया टाका, रुपया टाका. हा हा, बोला बोला बोला. हा काय, कोण? नाही हो, नाही, तुमचा रुपया वाया गेलाय. हो काय, नाही, रॉंग नंबर आहे हा. हो, रॉंग नंबर, रॉंग नंबर. हो अहो, रॉंग नंबर. कळत नाहीये का? फोन ठेवा, कळेल लगेच. हां हां, ठेवा. हां. चहा कुठे पहा? चहा चहा चहा. अरे मग तसं सांग ना, चहा म्हणून. काय साखर वगैरे व्यवस्थित घातलीस ना? काय बघत काय उभं राहिला? काय खेळणं वाटलं प्रदर्शनातलं? चला आतमध्ये, काम करा. मला सांगतायत. घातलाय का साखर? अरे बापरे, अरे बापरे. अगं आपण जी पेपरला जाहिरात दिली होती ना, नोकर पाहिजे म्हणून, ती चक्क पेपरला आली. काय, कशाला ओरडताय? अगं बस 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 बस. काय माहितीये का, आपण नोकर म्हणून पेपरला, सॉरी हा, आपण नोकर पाहिजे म्हणून पेपरला जी जाहिरात दिली होती ना, ती पेपरला आली. हो 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 हो, अहो जाहिरात दिली तर पेपरलाच येणार ना. ओ, आणि इतकं ओरडता कशाला? बहिरे तुम्ही आहात, मी नाही. बाई, अहो बेल वाजते, बेल. काय खाजवताय? बेल वाजते, बेल. उघडा जा जरा. हो चालेल चालेल. बेल वाजते, दार उघडा ही मला सांगते. अरे मी तरी घरात एक नोकर आहे, पण तो नोकर सुद्धा काही कामाचा नाहीये. चहा घेऊन आला, माझ्याकडेच बघत बसला. आलो आलो. अरे बेल नका वाजवू. आलो आलो आलो, दार उघडतोय. अरे काय बहिरे आहेत का? हो आलोय, या. दार उघडलंच नाही मी. सॉरी. कोण पाहिजे? हे तुम्हाला कोण पाहिजे? अहो म्हणजे माझ्याच घरात तुम्ही येताय आणि मलाच विचारताय तुम्हाला कोण पाहिजे म्हणून. तसं नाही, तर तुमच्या घरात म्हटल्यानंतर मी आल्यानंतर तुम्हाला विचारलं नको कोण पाहिजे म्हणून. हो पण मी दार उघडलं आणि तुम्हीच मला विचारताय कोण पाहिजे म्हणून. ज्यानं दार उघडलं त्यालाच विचारायला नकोय का मला की तुम्हाला कोण पाहिजे म्हणून? हो नाही, पण तुम्ही मला अनोळखी आहात का नाही? तुम्ही अनोळखी पुरुष आहात का नाही? नाही म्हणजे तुम्ही आला तिथं, म्हणजे अनोळखी माणसाला मी विचारणार का नाही कोण पाहिजे म्हणून? बरं, मी अनोळखी हेही सत्य आहे आणि मी पुरुष आहे हेही सत्य आहे. महत्वाचा मुद्दा इतकाच आहे. काय? तुम्हीच का ते काय नोकरामध्ये पेपर पाहिजे म्हणून जाहिरात दिली होती? नोकरामध्ये पेपर पाहिजे? अरे नाही रे बाबा, पेपर मध्ये नोकर पाहिजे म्हणून जाहिरात दिलेली. तुम्हीच. बरोबर, हा तेच तुम्ही. बोला, कोण पाहिजे तुम्हाला? मला परत मला विचारताय तुम्ही कोण पाहिजे म्हणून? अहो मी तुम्हाला विचारतोय तुम्हाला कोण पाहिजे? जाहिरात तुम्हीच दिली होती वर्तमानपत्रात नोकर पाहिजे, तर मी तुम्हाला नाही का विचारणार कोण पाहिजे? नोकर पाहिजे की नोकरानी पाहिजे? नाही नोकरानी नको. हो मला नोकरानी नकोय. मी चक्क स्पष्ट भाषेत पेपर मध्ये दिलेलं आहे आम्हाला नोकर पाहिजे म्हणून.
दिलंय ना तुम्ही? दिलंय ना. हे दिलंय ना तुम्ही? दिलंय ना. तरी मला काय विचारता कोण पाहिजे म्हणून? अरे अरे मग तुला नाही विचारणार तर मग कोणाला विचारणार कोण पाहिजे म्हणून? अरे पण ज्यांनी जाहिरात दिली मी त्यालाच विचारणार ना कोण पाहिजे म्हणून. हो पण जाहिरात वाचून तू आलायस ना. मग जाहिरात वाचल्यानंतर मी आलो म्हटलं ना तुम्हाला कोण पाहिजे का? नोकर पाहिजे का नोकरांनी अरे पाहिजे? नोकरांनी सांगतात नोकर 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 तुला कोण पाहिजे? नोकर पाहिजे. नोकर पाहिजे ना? मला नोकर पाहिजे. ठीक आहे उद्यापासून तुम्ही भांडी घासायची आणि धुणं धुवायचं. चालेल. असं तुम्ही मला सांगायचं. असं मी तुला सांगणार. बरोबर आहे. तुला आजपासून मी ठेवला. मला ठेवला नाही रे म्हणजे आजपासून तू माझ्या घरात नोकर म्हणून राहायचं. ओके आजपासून मी तुम्हाला ठेवला. मालक म्हणून ठेवला साहेब. मालक म्हणून ठेवला. बरोबर आहे. ठीक आहे. आता सगळी कामं करायची तू. सगळी कामं तुम्ही सांगाल ती मी व्यवस्थित पार पाडीन. पार पाडीन म्हणजे मी चांगली उत्तम अशी उचलून धरीन ना. चल मग कामाला लाग. तिकडे जाऊ नकोस. का तिकडे काय? माझी बायको आहे. ही कप बशी उचल पहिल्यांदा. ही कप बशी उचल. सगळं उचलतो. उद्या मला बायकोला उचल तर तिलाही उचल. अरे ती काय नोकर म्हणल्यानंतर मला सगळी पडेल ती कामं करायला नको आहेत का मला सांगा? पडेल ती म्हणजे या घरामध्ये जी कामं पडतील ती मलाच नको का करायला? अरे करायला पाहिजे. तू आता काय करताय? तरी असेल रुतला काटा माझ्या तळा पायात. काटा वा लाडी गोडीन तुम्ही फिरवता पाठीवरती हात. वा काय बरं वाटतंय मालकाच्या खुर्चीत. वा वा चांगलं आहे. ते मस्तपैकी असं बसायचं छान लोळायचं पुन्हा दोन्ही हातात असं धरून शांतपणे पडायचं. असेल कोठेरुला काटा माझ्या तळपायात लाडी गोडीन तुम्ही फिरवता. हॅलो मी बोलतोय. अरे काय गाड्या विसरला का काय मला तू? हे नवीन मालकाच्या घरात नोकरीला लागलो ना तिथून आलोय मी. बरोबर वाटलं नवीन माणूस एकदम येडा आहे माझा मालक. फोन ठेव. एक मिनिट गप जरा थोडस. कोण नाही रे कोणतरी बडबड करते मधीच. अरे हा तू काय म्हणते तुझा मालक बरा आहे का? येडाच आहे माझ्या मालकासारखा. काय रे जरा गप नाटली कामं कर जरा थोडीशी. हो काम बोल. पगार वगैरे आहे का बरोबर? हा एकदम माझं बरं चाललंय रे. बरं चाललंय फर्स्ट क्लास चाललंय. काय करतो? अरे आल्या मला ढकलून दिलं. मी म्हटलं नरड्यावर पाडतो का काय मला त्याच्या आईचा भुसकाट त्याच्या. अरे माझ्या अरे गप्प बसणं जरा. किती त्रास देतो जरा का? फोनवर बोलतो मी कळतं का नाही? हो बरोबर. फोन आहे तो फोन. फोन आहे फोन. हा अरे फोन आहे. मला काय सांगतोय? फोन आहे. फोन ठेव आधी. फोन ठेव. फोन माझा फोन वापरतोस आणि सरळ मला सांगतोयस. आणि काय रे माझ्या खुर्चीवर बसलायस तू? माझ्या खुर्चीवर? पण मी काय जाणून बुजून नाही बसलेलो. मग मुद्दा म्हणून बसलेलो आहे. मुद्दा म्हणून म्हणजे काय तुम्ही मालक आहात आमचे. हो मालक आहे. मालक ज्या खुर्चीवर मरणार मालक ज्या खुर्चीवर बसणार ते बसल्यानंतर त्यांना कुठं काही टोचू नये ना म्हणून सगळीकडे असं टेकून बघतोय. काही नाही रे. ह्याच्या अगोदर मी इथं बरेच वेळा टेकलेलो आहे. काही टोचलेलं नाहीये मला. पण ती खुर्ची जुनी झाली आहे तुमच्यासारखी. माझ्याच काय खेळा बिळावर आला तुसं विसवरती आली तर रंधा कोणी मारायचा म्हणून डोक्याला ताप नको व्हायला. नंतर अरे उठ आधी उठ.
घरातली कामं कोण करणार रे? घरातली कामं कोण करणार? आहे ना तो दुसरा नोकर माझ्या आधीचा, त्याला सांगा ती कामं. अरे बाबा ए बाबा, अरे तो नोकर आहे ना, तो काहीही कामं करत नाही. आता तू पण काहीही कामं करत नाहीस. 2-2 नोकर असून सुद्धा सगळी कामं मला करायला लागतात रे, मला करायला लागतात. मग एवढी कामं वाढून ठेवली कशासाठी? अरे चल उठ आधी उठ. उठतो ना, चिडचिड काय करतो? चिडचिड म्हणजे चिडचिड कर. हळू भांड पण जाईल पोटामध्ये. ते मी बघेन माझं काय करायचं ते. उठ आधी आणि काम कर रे सगळी काम. ते म्हणतात ना, ज्याचं करावं भलं तो म्हणतो आंधळ कुत्र पीठ खाते. धूळ असे अशी कोचा वरती झटकू मी किती पाहुणी. तर कोण आलंय मरायला यावेळी? हॅलो, मुली या 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 या. आपण कोण? ही या घराची मालकीण. पण तुम्ही कोण? मी गेलो खड्ड्यात. हे मालकीण आहे. आतमध्ये त्या बाई कोण? मालकीण कळलं, पण तुम्ही कोण? ही माझी मैत्रीण. हो, या 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 आतमध्ये या. वेलकम वेलकम. अरे सपना आलीस? कोण आहे हा? अरे हा आपला नवीन नोकर श्याम. आणि श्याम ही आपली मुलगी सपना. आपली मुलगी? आपली म्हणजे आमची मुलगी सपना. मम्मी किती इमानदार नको ठेवलायस ग तू. धन्यवाद. पण ते जाऊन दे, तुला एक आनंदाची बातमी सांगायची आहे मला. काय ग? अहो काकू, मुंबईमध्ये एक फॅशन शो होणार आहे आणि त्यात आमच्या दोघींचं सिलेक्शन झालं. अरे वा सपना, किती गुणाची पोर माझी. सपना तुला सांगते, तुला ह्याच्यामध्ये पहिला क्रमांक आणून आमचं स्वप्न साकार करायचं. नक्कीच. तुम्हाला माहितीये तिथे कसं उभं राहायचं ते? हे बघ, सांग. मी उभं राहून दाखवते. अरे वा, बघू. हाय हाय, सॉरी तसं नाही ग मम्मी. मग कसं? हे बघा असं. वा वा, सुंदर आहे. हे पण नुसतं असं नाही. या माग मी तुम्हाला दाखवतो. मी फॅशन शो मध्ये कसं चालायचं, कसं उभं राहायचं. छान म्युझिक वाजत, चांगले 2 पाय असतात ना, तर एकमेकात अडकवायचे आणि असं ठॅन 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 असं. बरं ठेव आता तुमचं नाव द्या आपल्या जवळ. हाताचं काय करायचं काही कळत नाही पण त्यावेळी नेमकं. ठीक आहे, जाऊ दे. हाताचं काय करायचं? वर घ्यायचे. हात कोणाचे? तुमचे? स्वतःचे. स्वतःच्या हात वर घ्यायचे? बरं श्याम कसं दिसेल हे? कमरेवर ठेवायचे. कुठे ठेवायचे? कमरेवर. द्या कंबर. माझी नाही तुमची. माझ्याच कमरेवर माझ्या हात ठेवायचे? काय कुठून काढले हे आसन शोधून? काही कळायला मार्गच नाही. श्याम ऐक माझं. काय ते? तू तुझं काम कर. हो. चला आपण आज खायला, मी तुम्हाला खायला देते. अरे चल वा. चल मम्मी, याच्यापाशी काय बोलतेस तू? उरलं तर मलाही जरा काहीतरी खायला द्या. कसं असं कमर हे कसं दिसेल असं? पुन्हा काय असं खोकल्याला की खोकला? अरे काय, कोण कधी येतं काही कळतच नाही. जरा काय करायला बसलं तर कुठे गेलं दार? इथं होय या. अरे बापरे, या या. कोण आहात तुम्ही? कंपनीकडून आलो सर. अरे का? अरे वा, आतमध्ये या, आतमध्ये या. डायरेक्ट कंपनीकडनं आलात तुम्ही? बापरे. बोला काय? तुम्ही बसा, इथं बसा. बसू सर. नक्की कंपनीकडनंच आलात ना? हो, कंपनीकडून आलो. बसा बसा. काय काम काढलं आमच्याकडे? सर आमच्या कंपनीचे प्रोडक्ट आहे. प्रोडक्ट आहे? हो. बर. तर एक प्रोडक्ट घेतलं की दुसरं प्रोडक्ट फुकट मिळतं. म्हणजे एक प्रोडक्ट विकत घ्यायचं हा, दुसरं फुकट मिळतं. की त्याच्यावर दुसरं फुकट मिळतं? फुकट मिळतं. अरे वा, चांगलं आहे की ते. फर्स्ट क्लास. वा, उत्तम ठिकाणी आलाय तुम्ही. हो. बरं, प्रोडक्ट चांगलं आहे ना? पण हा, म्हणजे आता घेतलं आम्ही की तुम्ही बाहेर जाताना लगेच मोडलं असं नाही ना व्हायचं काही? अरे आमच्या प्रोडक्ट मध्ये एक विशेष गोष्ट आहे. काय ते? प्रत्येकाकडे मोठ्यावर छोटं मिळतं. मोठ्यांवर छोटा? हा. आमच्याकडे छोट्यावर मोठं मिळतं. छोट्या मोठा. अरे म्हणजे साधारण म्हणून ब्रश घेतला की तुम्ही लगेच मोरीचा ब्रश देता त्याच्यावर? असं आहे का? नशीब मोरी देत नाही घासायला. बर,
ते मोफत द्यायच्या वस्तू आणल्यात का तुम्ही? हो ना सर, आणलेलं आहे ना. आणलेले? अच्छा, एवढ्या मोफत वस्तू तुम्ही हो देता? सर. आणि नाही, काढू नका, लक्षात आलं माझ्या ते सगळं. हा बरं. आणि हे काय, हे विकत घ्यायचं? नाही, हे फुकट घ्यायचं. हे फुकट आहे सर. हे फुकट आहे हा, आणि हे हे विकत विकत आहे? हो, सर. अच्छा, बघू एक मिनिट ती बॅग. असू दे, बॅग बघू जरा मला आधी. अच्छा, हे फुकट आहे? हे फुकट आहे. ओके. अरे बऱ्यापैकी आहे. मग एक काम करा आता, हे फुकटचं जे आहे ना ते इथेच ठेवा आमच्याकडे. पण सर त्याचं असं आहे की काय? सुरुवातीला एक विकत घ्यावं लागतं. सुरुवातीला एक तरी विकत घ्यावं लागतं एक तुम्हाला विकत product. घेतल्याशिवाय आमचं दुसरं नाही. एक तरी प्रोडक्ट. हो, हे मला मान्य आहे. पण शेवटी हे फुकट मिळतं हे खरं आहे का नाही? मग हे फुकटचं मी ठेवून घेतो, ते विकतचं विकत हेंडा तुम्ही. उठा, चला उठा रे, आणि विकतचा माल तुम्ही विका रे. चला निघा हे फुकट ते सगळं. हा, अरे म्हणजे काय, मोठा माणूस आहे मी, थँक्यू म्हणतो मी. याला म्हणतात व्यवहार. अरे फुकट रे, मला घावला या माल हा फुकट रे, कुठे ठेवू रे हा माल रे. यार की शादी है आज. काय करतोयस काय? अरे काम करतोय, दिसत नाही का? आता दिसतंय, माझे डोळे आहेत ते काय रस्त्यात, डांबराच्या रस्त्याला पडलेले ते खड्डे नाही आहेत ते ठेवून ते झिजून ज्या लाकडाचं पार फ्लायवूड होऊन जाईल. बहिरं वळडायचं परत. अरे जाऊ दे रे, बहिरेचं कशाला ऐकून घ्यायचं, आपण पण बहिरं व्हायचं. काय बोलतो सारे, माझी फजिती केली ती दिवशी यायच्या आधी. काय झालं? काय विचारतो काय ते काम सांगतं ना, आपण आपलं होय होय म्हणायचं, आपला नंदीबाईसारखं. देश सोडून रे हो म्हणायचं, करतो म्हणायचं आणि करायचंच नाही. काहीतरी कारण सांगायचं आणि द्यायचं ढकलून असं पुढं. बरं काय खेळायचं सांग. काय खेळायचं? आता तो जीवाशी खेळती थोडं पुष्कळ झालं की. ते बित्त काय पत्ते? हो, खेळू आयडिया मस्त आहे तुझी. तुला एक गंमत सांगतो. मागच्या टायमाला ना याला हात लावून बघ. ऐका ना, हे बघ इथं कसं गुबगुबीत आहे का ना? गुबगुबीत आहे. अरे काय विचारतो एकदम. अरे मन झालं माझं त्याच्यात जरा बसून बघा. मालक आरामात कसा काय बसलो काय वेळ तिथं. लगेच आला ना मालक तिथं, वाट म्हणून मला वाटवला तिथून. मग करणार काय? अरे झाड झाडला मला. मग काय आपल्या इतर काम करायला निघून गेलो. तुला कधी वराडला का तू? अरे बहिराय एक बोललं तरी एकच बोलतय. जाऊ दिला, काहीतरी खेळू आपण. ते यायच्या आधी थेड वर्डल परत. अरे खेळू रे बाबा, तू का काळजी करतो? ते गेले स्वतःहून मंडईमध्ये भाज्या बिज्या आणायला. मला म्हणलं होता बाबा भाजी घेऊन ये लवकर. मी म्हणलं नाही, मला जरा बागेमध्ये पाणी घालायचंय. बरं थेरड्याचा विषय सोडून दे, आपल्या पत्ते बित्ते काय खा. अरे थेरड्याबद्दल काय बोलायचंय? थेरड्याचं राहिलेत किती दिवस आता? झालं 60 गेले आणि 20 राहिलेत फक्त. आता कधी एकदम आता नाही येणे जाणे असं म्हणाले बघ. हा मग पटलं का तुला? वा म्हणशील तू. इकडे मी बोलतोय. इकडे अरे बरोबर, इकडे लक्ष दे तू माझ्याकडं. तुला मालकाचा आवाज काढता येते का? मालकाचा आवाज काय? मालकाचं सगळंच मला माहिती काय आहे ते. हो ना. मागच्या टायमाला मी त्याला म्हणलं मी सगळी नोकरी विकरी सोडून जातो तुझी. बर तो टाकल्या मला म्हणतो कसा, नका जाऊ नका, नका थांबा, इथं थांबा, असं करू नका हो, माझी काम आहेत, असं करू नका हो, माझी काम आहेत, अजिबात मला सोडून जाऊ नका. दया आली त्या लेकराची, दया आली, जावळ काढलेल्या त्या लेकराची लय दया आली म्हणून मी तर थांबलो. अरे ते तर मरून गड्या इकडं तुला सांगतो बेट्या, तो माणूस एक मला सांगतो, आपण नुसतं होय 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 नाही म्हणायचं. त्याच्या पोरीचं पुढं कसं काय होईल काय मला सांगता येत नाही, माहितीये का? असा याडा आहे तो माणूस. त्यामुळे तू त्याची सगळी कामं एकटा करत जा. मालक नाही तुमचा आता लकच आलाय. काय झालं? चला बाहेर वा दोघं जण.
नाही, 2 जण बाहेर व्हा तुम्ही. नाही. या घरात तुमची नोकर म्हणून राहायची लायकी नाहीये रे, लायकी नाहीये. तुम्ही आम्ही बोललेलं सगळं ऐकलं तुम्ही? हो, सगळं ऐकलं ना. मी इथे मागेच उभा होतो तुमच्या. मी आपलं सहज टाइमपास करत होतो. नाही, कळलं ना मला सहज. मला म्हणत होता आपण पत्ते खेळू. म्हणलं नाही. नाही मालक, मी काम करत होतो ह्यानंच मला अडवलं. हो, यालाच तुला अडवलं. मी चांगलं म्हणलं त्याला बागेमध्ये आपण असं पाणी घालूयात. पाणी बागेला. मला तू त्या थेरड्याचं काय ऐकायचंय? असं मी म्हणलं. असं मी म्हणलं. हो, तूच म्हणला. सर्व बाजूला सारखा हो बाजूला. काय चाललंय तुमचं? अरे हेच चाललंय रे, हेच चाललंय आजकाल जगात, हेच चाललंय. हा म्हणतो त्याच्यामुळं झालं, तो म्हणतो ह्याच्यामुळं झालं. ह्याच्यामुळं सगळा देश नाश व्हायची वेळ आली रे, नाश व्हायची वेळ आली. तुम्हाला चांगला नोकर म्हणून मी इथं ठेवलं. म्हटलं तुम्हाला पैशाची गरज आहे, मलाही नोकराची गरज आहे. पण नाही रे, नाही. मला हे सगळं बघून वाटतंय तुम्हाला पैशाची गरज नाहीये. अरे पैशाची जर गरज असती, तुमच्यावर जर काही जबाबदारी असती तर तुम्ही असे वागला नसतात रे, कधीच वागला नसतात. मालक नाही, तू काहीच बोलू नकोस रे, काहीच बोलू नकोस. तू एक शब्दही बोलू नकोस. तुम्ही पहिले 2 जण बाहेर व्हा. मालक, या जगात हेच चाललंय रे. प्रत्येक जण काम करायला लाजत असतो. कशाला बाळगता रे? लाज बाळगू नका रे. थांब रे, तू गप्पच बोल नकोस अजिबात. मला सांगतायत. अरे प्रत्येकाला गरज असते रे, प्रत्येकाला गरज असते. एक डाव माफ करा. एक डाव माफ नाही रे, माफ नाही. 100 अपराध झाले तरी चालतील, पण एक निरपराधी सुटला पाहिजे. असं कायद्याचं जरी तत्व असलं ना तरी तुम्ही दोघेही निरपराधी नाही आहात. तुम्ही अपराध केलाय. 100 नाही, तुम्ही 120, 150 अपराध जरी केले तरी तुम्हाला त्याची शिक्षा ही झालीच पाहिजे. आत्ताच्या आत्ता तुम्ही घराच्या बाहेर व्हा. मालक नाही, घराच्या बाहेर व्हा. तुम्हाला गरज नाहीये रे. तुम्ही मी घरातली कामं मी करतो. मी मंडईतून जाऊन भाज्या आणतो, दळण आणतो. कधीतरी मला विचारावंसं वाटलं काय रे? विचारावंसं वाटलं की मालक 2 पिशव्या आणल्या, त्या आमच्या हातात द्या, आमच्या हातात द्या, आमच्या हातात. काय रे बाबा, एवढी फार माफ करा. नाही रे, माफी सांगितलं ना मगाशीच तुला. माफी नाही. तुम्ही पहिले बाहेर व्हा. चला. अरे आतापर्यंत सगळी घरची कामं मीच करत आलोय रे. आता ह्या पुढे मला करायला काही लाज वाटणार नाही. याच्यामुळेच बाहेरचे लोक येऊन आपल्या इथं येऊन दंगा करतात, मालक कामं मिळवतात, पैसे मिळवतात. आणि तुम्ही काय नाही रे, तुमच्यात काही अर्थ नाहीये. वाल्मिकीने 7 रांजणं पापाने भरली होती. हो ना? तुझा 8वं रांजणही पापानेच भरलेलं आहे. नाही मालक, ही नाही, अजिबात नाही, अजिबात माफी नाही. वालाचा वाल्मिकी झाला. नाही. चला, दोघेही बाहेर व्हा. मला वाटतं मालक आपला फार ऐकतील असं वाटत नाही. नाही, ऐकणारच नाही. आम्हाला आतापर्यंत सांभाळून घेतलं त्याबद्दल आम्ही आभारी होत. पण एक मात्र सबक देऊन जातो. काय? आम्हाला इथून तुम्ही काढल्यानंतर बाहेर आम्ही जिथं जाऊ ना, तिथं स्वतःच्या पायावर उभं राहू, त्या मालकासाठी काम करू, त्या लोकांसाठी आम्ही झिजू, आणि आम्ही एक दिवस मोठे झालेलं तुम्हाला दाखवू, आणि आमच्या पावलावर 100 जण उभे आहेत आणि ते सुद्धा आपल्यासाठी चांगलं काम करतायत. एवढं दाखवल्याशिवाय परत तुम्हाला तोंड दाखवणार नाही रे. असं करून तुम्ही या, असं करून तुम्ही परत या रे. तुम्हाला असं मी मानानं आतमध्ये येईन. ह्या खुर्च्यांवर तुम्हाला मी उठवलं होतं ना, ह्याच खुर्च्यांवर तुम्हाला बसायला लावीन मी. पण तसे तुम्ही होऊन या, मग बघूया आपण. खरं आता आधी घराच्या बाहेर व्हायचं तुम्ही. चला, घराच्या बाहेर व्हा. आतापर्यंत सगळी घरातली कामं मी केली आहेत. आता ह्या पुढे करायला मला लाज वाटणार नाही रे. कसली लाज? अरे माझ्याच घरातली कामं मी करतोय ना, मला लाज नाही वाटणार. चला, तुम्ही पहिले बाहेर व्हा. चल, तू पहिला बाहेर हो. चला बाहेर व्हा. मालक बाहेर व्हा तुम्ही. एकदा नाही, बाहेर व्हा म्हणून सांगितलं ना. बाहेर व्हा. बाहेर.